नमस्कार मित्रांनो, स्पर्धा परीक्षा या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. मित्रांनो, आपण इयत्ता 4थी मंथन परीक्षेचा अभ्यास सुरू केलेला आहे. त्यामधील आज मराठीचा भाग सुरू करणार आहोत आणि मराठीचा प्रथम भाग आहे, प्रथम घटक आहे उतारा व त्यावर आधारित प्रश्न. तर आता उतारा व त्यावर आधारित प्रश्न यामध्ये वाचून कल्पना व संकल्पना स्पष्ट करणे असा अर्थ होतो. त्यामुळे आपल्याला उतारा हा पूर्णपणे वाचून घ्यायचा आहे आणि त्यानंतर त्यावरील दिलेले प्रश्न पाहायचे आहेत आणि उत्तर शोधायचं आहे. खूप सोपं असतं. उतार्यामध्ये एकही मार्क जाऊ द्यायचा नाही. आपल्या हक्काचे मार्क या उतार्यामधूनच आपल्याला मिळतात. त्यामुळे व्यवस्थितरित्या आपण उतार्याला अंडरलाईन करून व्यवस्थितरित्या उतारे सोडवायचे आहेत. तर बघा, पहिला उतारा आहे, नमुना उतारा आहे, पुस्तकातला आहे, त्या 4थीच्या मंथन पुस्तकातला आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण की उतारे खूप महत्त्वाचे आहेत. उतार्यामध्ये महत्त्वपूर्ण अशी माहिती दिली जाते आणि ही माहिती आपल्याला कोणत्या ना कोणत्या परीक्षेमध्ये सुद्धा उपयोगी पडते. त्यावरील प्रश्न शोधायचे आहेत आपल्याला. आता बघा, जानेवारी महिना सुरू झाला की सगळ्यांना वेध लागतात. ते मकर संक्रांतीचे. पौष महिन्यातील या दिवशी सूर्य धनु राशीतून मकर राशीत प्रवेश करतो, म्हणून या सणाला काय म्हणतात? मकर संक्रांत असे म्हणतात. काही वेळेस तुम्हाला निबंधसुद्धा येतो परीक्षेला, मकर संक्रांतीविषयी माहिती लिहा, अशा प्रकारचे निबंध तुम्हाला येतात. त्यामुळे तुम्हाला असे उतारे लक्षात ठेवणे खूप गरजेचे आहे. संक्रांतीपासून दिवसाचा कालावधी काहीसा मोठा होत जातो. संक्रांतीच्या अगोदर आई, आजी वगैरे मंडळींची धावपळ सुरू होते. तिळगुळ व गुळाच्या पोळ्या बनवण्यासाठी आणि मुलांना वेध लागतात ते पतंग उडवण्याचे. 14 जानेवारीच्या मकर संक्रांतीच्या आधीचा आभाळभर निरनिराळ्या रंगाचे पतंग भराऱ्या घ्यायला लागतात. काटलेले पतंग नेमके आपल्या हातात पडावेत यासाठी लहान मुलांची धावपळ सुरू होते. संक्रांतीच्या आधीचा दिवस म्हणजे भोगी. या दिवशी खिचडी, तीळ घालून केलेली बाजरीची भाकरी, वांगी पावटा, गाजर व संक्रांती वाल यांची भाजी असे ऋतूप्रमाणे शरीरासाठी आवश्यक असणारे पदार्थ केले जातात. महाराष्ट्राप्रमाणेच भारतातही मोठ्या उत्साहाने मकर संक्रांत साजरी केली जाते. आता हा उतारा व्यवस्थित आपण वाचून घेतलेला आहे. त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे? प्रश्न शोधायचे आहेत. तर बघा, पहिला प्रश्न काय म्हणतो? लहान मुलांची धावपळ कशासाठी असते? आता लहान मुलांची धावपळ कशासाठी, आता आपण पाहिलं आहे लहान मुलांची धावपळ कशासाठी असते रे? तर पतंग उडवण्यासाठी असते. आता बघा, पर्याय काय आहे? आपण इथंच पाहिलं होतं. आता यामध्ये काय असतं मित्रांनो? यामधील एक तरी शब्द म्हणजे प्रश्नातला शब्द हा उतार्यामध्ये सापडतो. त्यामुळे आपल्याला उत्तर काढणे खूप सोपं असतं. आता बघा, काय लहान मुलांची धावपळ कशासाठी असते? तर बघा, कुठं धावपळ शब्द दिसतोय का आपल्याला? बघा, इथं दिसतंय. आजी अगोदर वगैरे मंडळीची धावपळ सुरू होते. तिळगुळ व गुळाच्या पोळ्या बनवण्यासाठी मुलांना वेध लागतात ते पतंग उडवण्याचे. आता बघा, अजून कुठं धावपळ शब्द दिसतो ते पहा. लहान मुलांची धावपळ सुरू होते. कशामुळे रे? बघा, इथं काटलेले पतंग नेमके आपल्या हातात पडावेत यासाठी लहान मुलांची धावपळ सुरू होते. म्हणजे उत्तर काय झालं आपल्याला सापडलं? काटलेले पतंग. आता काटलेले पतंग आपण बघूया कुठे आहे. बघा, इथे काटलेले पतंग पकडण्यासाठी, निरनिराळ्या रंगाचे पतंग तयार करण्यासाठी. जर आपल्याला हा पर्याय नसता आला तर हा पर्याय सुद्धा आपला योग्य असता. भोगीच्या दिवशी तयार केलेले पदार्थ खाण्यासाठी, आई व आजीला गुळाच्या पोळ्या बनवण्याला मदत करण्यासाठी. तर कशासाठी? उत्तर क्रमांक काय आपलं 3 आहे. काटलेले पतंग पकडण्यासाठी लहान मुलांची धावपळ सुरू असते. त्यानंतरचा दुसरा प्रश्न बघायचा आहे. मकर संक्रांतीच्या अगोदर मुलांना कशाचे वेध लागतात? बघा, आता मकर संक्रांतीच्या अगोदर मुलांना कशाचे वेध लागते रे? फटाके उडवण्याचे, रंग खेळण्याचे, तिळगुळ व गुळाच्या पोळ्या बनवण्याचे आणि पतंग उडवण्याचे. आता फटाकड्या कुठं असतात रे? फटाके कुठं असते? दिवाळीत असते. त्यामुळे हा तर पर्याय काय होणार आहे? येणार नाही. रंग खेळण्याचे, रंग असतात का त्यावेळेस खेळायला आपल्याला? नाही, म्हणजे हा सुद्धा पर्याय येणार नाही. तिळगुळ व गुळाच्या पोळ्या बनवण्याच्या. आता तिळगुळ आणि गुळाच्या पोळ्या मुले बनवतात का? नाही, म्हणजे हा सुद्धा पर्याय येणार नाही. आणि 4 नंबरचा पर्याय काय आहे? पतंग उडवण्याचे. म्हणजे मुलांचं इथं आपल्याला पण आपण पाहिलं होतं, लहान मुलांना कशाची वेध लागते? तर पतंग उडवण्याची. बघा, कुठं तर आहे पर्यायामध्ये, ते शोधलेलं आहे आपण, पतंग उडवणे. त्यानंतर तिसरा प्रश्न बघूया. मकर संक्रांत हा सण भारतीय सौर वर्षातील कोणत्या महिन्यात साजरा करतात? बघा, आता मकर संक्रांत हा सण भारतीय सौर वर्षातील कोणत्या महिन्यात साजरा केला जातो? आपल्याला प्रत्येक वेळेस माहिती आहे की मकर संक्रांत हा सण कोणत्या महिन्यात साजरा केला जातो? जानेवारी महिन्यात. जानेवारी महिन्यात कधी असतो?
14 जानेवारीला किंवा 15 जानेवारीला येतो. परंतु मराठी महिने आपल्याला अशा वेळेस लक्षात असणे खूप गरजेचे आहे मित्रांनो, कारण की आज मराठी महिन्यावरतीच प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जातात, इंग्रजी महिन्यावरती विचारले जात नाहीत. आता आपण पाहिले कोणत्या महिन्यात आहे, जानेवारी, पण करून सांगितलं भारतीय सौर वर्षातील सांगितलं, त्यामुळे काय पाहिजे, मराठी महिना पाहिजे. जानेवारी तुम्ही काय करता, घाईमध्ये जानेवारी लिहिता आणि निघून येता किंवा गोल करता, त्यामुळे आपलं हे उत्तर काय होतं, चुकतं. परंतु बघा आता इथं काही पर्यायामध्येच बघा, जानेवारी महिना सुरू झाला की सगळ्यांचा वेध लागतात ते मकर संक्रांतीचे, आणि पौष महिन्यातील या दिवशी सूर्य धनु राशीतून मकर राशीत प्रवेश करतो. म्हणजे कुठला दिवस येतो रे, म्हणजे कुठला महिना येतोय, पौष महिना येतो. आता पर्यायामध्ये बघा आहे का, पौष आहे, जानेवारी पण आहे आणि पौष पण आहे. परंतु जर पौष नसतं आणि जानेवारी असता तर काय असतं, जानेवारीला असतं. आणि जर इंग्रजी वर्षातले विचारले असतं तरीसुद्धा जानेवारी आला असतं. म्हणजे आपला 2 नंबरचा पर्याय काय असणार आहे, बरोबर असणार आहे. यानंतरचा आपण उतारा लगेच घेऊया. बघा यानंतरचा उतारा काय आहे, छत्रपती संभाजीनगर शहरापासून जवळच असलेली देवगिरी किल्ला हे मराठवाड्यातील एक सुंदर प्रेक्षणीय स्थळ. या किल्ल्याला दौलताबादचा किल्ला असेही म्हणतात. या किल्ल्याचे वैशिष्ट्य म्हणजे तो एक चक्रव्यूहासारखा आहे. आता बघा हा चक्रव्यूहासारखा, हा महत्त्वाचा शब्द वाटतो की नाही, हा लक्षात ठेवायचा किंवा अंडरलाईन करून ठेवायची उतारा वाचताना, म्हणजे आपल्याला काय होतं, प्रश्न आले तरी लवकरात लवकर सापडतात. म्हणूनच हा किल्ला पाहताना पर्यटकांना मार्गदर्शनाची गरज असते. बाले किल्ल्यापर्यंत जाण्यासाठी भुयारासारखे रस्ते, आता बघा भुयारासारखे रस्ते व असंख्य पायऱ्या असतात. असे शब्द आहेत ना, त्याखाली काय करायची, रेष मारून ठेवायची, म्हणजे तुम्हाला लवकरात लवकर उत्तर सापडते. किल्ल्याची तटबंदी शिळा कापून बनवलेली असल्याने त्याला फार घसरण आहे. या किल्ल्यात चिनी महालाच्या डावीकडे एका बुरुजावर एक प्रचंड तोफ आहे. या तोफेचा मागील बाजूच्या टोकाचा आकार मेंढ्यांचा तोंडासारखा आहे, म्हणून या तोफेचे नाव मेंढा तोफ आहे. अशा या किल्ल्यात सातवाहन, चालुक्य, राष्ट्रकूट, यादव, खिलजी, तुघलक, बहमनी, निजामशाही, मोगल राज्यकर्त्यांनी येथे आपले वर्चस्व स्थापित केले. दौलताबादच्या जवळचा वेरूळचा जगप्रसिद्ध लेण्या आणि घृष्णेश्वराचे मंदिर आहे. यामुळे या ठिकाणी एक छोटीशी सहल होऊ शकते. आता बघा आपला उतारा तर पूर्ण वाचून झालेला. आता उतारा कशावरती आलेला आहे रे, उतारा कशावरती आलेला आहे, दौलताबाद किल्ल्यावरती आलेला आहे. आता दौलताबाद किल्ल्यावरती आलेला आहे. आता पहिला प्रश्न बघा, खालीलपैकी दौलताबाद किल्ल्याचे कोणते वैशिष्ट्य आहे. आता दौलताबाद किल्ल्याचे वैशिष्ट्य कोणते आहे हे आपल्याला बघायचे आहे. वैशिष्ट्ये कोणते आहे हे आपल्याला बघायचे आहे. बघा आता आपण मग असे काय सांगितलं होतं तुम्हाला की काही गोष्टी अंडरलाईन करून ठेवायचे. तर बघा दौलताबादचे म्हणजे वैशिष्ट्य म्हणजे काय रे, तर त्या किल्ल्याची एखादी ओळख असणारी गोष्ट आपल्याला या उतार्यामधून शोधायची आहे. आता या उतार्यामध्ये शोधताना बघूया काय वैशिष्ट्य आहे ते. आता पाठीमागं वाचले होते बघा, मी तुम्हाला काय म्हटलं होतं, चक्रव्यूहासारख्या आणि भुयारासारख्या हे या गोष्टीला अंडरलाईन करा. बघा आता काय, या किल्ल्याचे वैशिष्ट्य म्हणजे तो एका चक्रव्यूहासारखा आहे. बघा हा शब्द अंडरलाईन करायला सांगितलं होतं मी तुम्हाला, म्हणजे वैशिष्ट्यच त्याचं काय आहे, चक्रव्यूहासारखं आहे. म्हणूनच हा किल्ला पाहताना पर्यटकांना मार्गदर्शनाची गरज भासते. बाले किल्ल्यापर्यंत जाण्यासाठी भुयारासारखे रस्ते व असंख्य पायऱ्या आहेत. आता हा सुद्धा तुम्हाला काय होणार आहे, वैशिष्ट्य होणार आहे. आणि किल्ल्याची तटबंदी शिळा कापून बनवलेली असल्याने, आता ही तटबंदी शिळा कापून बनवलेली असल्याने हे सुद्धा काय असणार आहे, वैशिष्ट्य असणार आहे. आता बघा कुठं तटबंदी दिसते, चक्रव्यूह दिसते, भुयारासारखं दिसते, आपण पर्यायामध्ये शोधूया. आता बघा हा किल्ला पाण्यात आहे का रे, नाही, म्हणजे हा पर्याय तर आपला काही येणार नाही. या किल्ल्याची तटबंदी शिळा कापून बनवली होती. मग असे वाचलं बघा आपण, या किल्ल्याची तटबंदी शिळा कापून बनवली आहे, म्हणजे हा पर्याय येणार आहे. नंतर हा किल्ला चक्रव्यूहासारखा आहे, म्हणजे हा सुद्धा पर्याय काय असणार आहे आपला, बरोबर असणार आहे. म्हणजे ब आणि क. या किल्ल्यात चिनी महालाच्या उजवीकडे एक बुरुजावर अनेक तोफा आहेत, हा पर्याय सुद्धा काय असणार आहे, चुकीचा असणार आहे. आपलं उत्तर काय असणार आहे, ब आणि क. फक्त हे दोनच उत्तर असणार आहेत. ब आणि क कुठे दिसते, 1 नंबरच्या पर्यायामध्ये दिसते, म्हणजे आपला 1 नंबरचा पर्याय काय असणार आहे, बरोबर असणार आहे. त्यानंतर बघा देवगिरी किल्ल्याच्या जवळ कोणत्या लेण्या आहेत. देवगिरी किल्ल्याच्या जवळ कोणत्या लेण्या आहेत, घारापुरी, कार्ले, वेरूळ, पितळखोरा. बघा आता देवगिरी किल्ल्याच्या जवळ कोणत्या लेण्या आहेत, कोणत्या लेण्या होत्या रे देवगिरीच्या किल्ल्याच्या कुठे होत्या, तर वेरूळ लेणी होती मित्रांनो. कारण की प्रत्येक वेळी जर उतारा वाचून जर काढायचं म्हटलं तर वेळ लागत आहे, त्यामुळे देवगिरी किल्ल्याच्या जवळ कोणते लेण्या आहेत, तर वेरूळ आहे, मी वाचून काढलेलं आहे. जमिनीखालील गुप्त मार्ग या शब्दसमूहाबद्दल कोणता शब्द उतार्यात आलाय. जमिनीखालील गुप्त मार्ग म्हणजे काय असते रे, जमिनीखाली
चक्रवाढ असतं का? नाही. तटबंदी असतं का? ते सुद्धा नाही. रस्ता असतं का? नाही. भुयार असतं मित्रांनो, त्याला आपण काय म्हणतो? भुयार म्हणतो. म्हणून पर्याय क्रमांक 3 उत्तर आपलं काय असणार आहे? बरोबर असणार आहे. त्यानंतरचा 3 नंबरचा उतारा घ्यायचा आहे आपल्याला. मग आता 3 नंबरचा उतारा घेताना आपल्याला उतार्यांचा भाग सर्व संपवून टाकायचा आहे आज. बेडकांना सतत पाण्याजवळ किंवा पाण्यात राहावे लागते. त्यांची कातडी कोरडी पडली तर बेडूक मरतात. पावसाळ्यात बेडकांची कातडी ओली राहते. उन्हाळ्यात बेडूक ओलसर जमिनीत पायाने खोल खणून त्यात जाऊन बसतात. पावसाळ्यात खाल्लेल्या अन्नाच्या साठ्यावर उरलेले 7-8 महिने ते सहज राहू शकतात. ओलसर जमिनीतून जेवढा प्राणवायू येतो तेवढा त्यांना पुरतो. पाऊस पडला की जमिनीत झिरपलेल्या पाण्याच्या स्पर्शामुळे बेडकांना पावसाळ्याची खबर मिळते. मग सगळे बेडूक अचानक जमिनीवर येतात आणि आपल्याला प्रश्न पडतो, इतके दिवस बेडूक कोठे होते? आता बघा, पहिलाच प्रश्न आहे, बेडूक केव्हा मरण पावतात? आता बेडूक केव्हा मरण पावतात रे? केव्हा मरून पाडतात? आता बघा इथं बघा, बेडकांना सतत पाण्याजवळ किंवा पाण्यात राहावे लागते. त्यांची कातडी कोरडी पडली की बेडूक मरण पावतात. मग आता कातडी कोरडी पडली, आता कुठे दिसते पर्यायामध्ये? कातडी ओली राहिल्यावर होते का? नाही. पाण्यात राहिल्यावर नाही. कातडी कोरडी पडल्यावर, हा बघा इथं उत्तर आहे कातडी कोरडी पडल्यावर. म्हणजे 3 नंबरचा पर्याय काय असणार आहे आपला? बरोबर असणार आहे. त्यानंतरचा बघा पुढचा प्रश्न बघा, बेडूक या विषयीचे उतार्यातील अयोग्य विधान कोणते? बेडूक या प्राण्याविषयीचे उतार्यातील अयोग्य विधान कोणते? तर पावसाळ्यात बेडकांची कातडी कोरडी पडतात का? बरोबर आहे, कारण की आपण आता ह्याच्यावरतीच उत्तर काढलेलं होतं, कोरडी पडतात. जमिनीत झिरपलेल्या पाण्याच्या स्पर्शामुळे बेडकांना पावसाळ्याची खबर मिळते. जमिनीत झिरपलेल्या पाण्याच्या स्पर्शामुळे कळते का? पावसाळ्यात बेडकाची कातडी कोरडी पडतात का? काय सांगितले? अयोग्य विधान सांगितलेले आहे आपल्याला. कोरडी पडत नाही मित्रांनो, ओली राहतात. हे ते काय होतं? हे विधान काय आहे? चुकीचं आहे. आता उन्हाळ्यात बेडूक ओलसर जमिनीत पायाने खोल होऊन जातं. आता जमिनीत झिरपलेल्या पाण्याच्या स्पर्शामुळे बेडकांना पावसाळ्याची खबर मिळते. बघा आता इथं उतार्यामध्ये होतं, जमिनीत झिरपलेल्या पाण्याच्या स्पर्शामुळे बेडकांना पावसाळ्याची खबर मिळते. हा काय झाला? पर्याय बरोबर झालेला आहे. हिवाळ्यात खाल्लेल्या अन्नाच्या साठ्यावर बेडूक उरलेले 7-8 महिने सहज राहू शकतात. हिवाळ्यात खाल्लेल्या अन्नाच्या साठ्यावर बेडूक उरलेले 7-8 महिने सहज राहू शकतात. बरोबर आहे, परंतु हे हिवाळा नाही, ते पावसाळ्यात खाल्लेल्या अन्नाच्या साठ्यावरती बेडूक राहू शकतात. एका शब्दामुळे हे वाक्य चुकत आहे मित्रांनो. त्यानंतर बघा, बेडकांना सतत पाण्याजवळ किंवा पाण्यात राहावे लागते. बेडकांना सतत कुठे राहावे लागते? म्हणजे हे बरोबर आहे, बेडकांना सतत पाण्याजवळ किंवा पाण्यात राहावे लागते. आता कोणकोणते चुकीचे होते आपले? कोणकोणते चुकीचे होते? अ नंबरचं चुकीचं होतं आणि क नंबरचं चुकीचं होतं. पर्यायामध्ये बघा अ आणि क आहे का? तर बघा 1 नंबरच्याच पर्यायामध्ये अ आणि क आहे, म्हणजे हे दोन्ही पर्याय आपलं काय असणार आहे? चुकीचं असणार आहे. उत्तर आपलं काय येणार आहे? 1 नंबर येणार आहे. त्यानंतर बघा, माहिती मिळणे या अर्थाचा कोणता वाक्यप्रचार उतरत आहे? माहिती मिळणे, खबर मिळणे, कोरडे पडणे, प्रश्न पडणे, विश्वास पडणे. आता माहिती मिळण्याचा वाक्यप्रचाराचा अर्थ काय आपला? खबर मिळणे. म्हणजे 1 नंबरचा पर्याय काय असणार आपला? बरोबर असणार आहे. त्यानंतर बघा पुढचा उतारा घ्यायचा आहे. नदी सारखी वाहत होती, डोंगरावरून स्वच्छ पाणी आणत होती. तीरावरच्या लोकांना, पशुपक्ष्यांना, झाडाझुडपांना, शेतमळ्यांना ती देत होती. सगळ्यांना सुखी करत होती. तिला कोणी देवता म्हणत, माता म्हणत, तिची स्तुती करत. मग नदीला आनंद व्हायचा. ती उत्साहाने काम करायची. नदीला स्वच्छतेची फार आवड. पशु पक्षी व माणसेही घाण करायची. नदी घाण वाहून न्यायची, सगळी स्वच्छ करायची. ती कुणावरही रुसली नाही, रागवली नाही. माणसे आणि गाई गुरे, पशुपक्षी सगळ्यांना स्वच्छ ठेवावे. आसपासचा परिसर स्वच्छ करावा. सगळ्यांना स्वच्छ पाणी द्यावे. असेच नदी करत होती. नदी नेहमी वाहत असते, दुसऱ्यांना उपयोगी पडते. जिथे स्वच्छ पाण्याची नदी तिथे असते समृद्धी. अनेक वर्षे लोटली. नदीच्या तीरावरील वस्ती वाढली, शहरे वाढली, गिरण्या सुरू झाल्या, कारखाने सुरू झाले, घाणीचे ढिगारे वाढले, सांडपाणी वाढले आणि सगळेच बिघडले. पाणी म्हणजे जीवन, त्यावर निसर्ग सर्व प्राणीमात्रांचे जीवन अवलंबून आहे. हे पाणी दूषित न करता जपून वापरावे, हा मोलाचा संदेश आपल्याला देते. आता उतारा बघा पूर्ण वाचून झालेला आहे. आता बघा, नदीचे स्वच्छ पाणी कोणाला उपयोगी पडत होते? आता नदीचे स्वच्छ पाणी कोणाकोणाला उपयोगी पडते रे? बघा, आता नदीच्या काठावरील लोकांना उपयोगी पडते, पशुपक्ष्यांना सुद्धा उपयोगी पडते, झाडे झुडपे व शेतमळ्यांना सुद्धा उपयोगी पडते. म्हणजे सर्व पर्याय आपले काय असणार आहे? बरोबर असणार. शोधाची सुद्धा गरज नाही मित्रांनो, खूप सोपं उत्तर होतं. वरील उतार्यात आई व पाणी या शब्दासाठी अनुक्रमे कोणते समानार्थी शब्द आले आहेत?
आता उतार्यात आई आणि तुम्हाला तर पाणी यासाठी तर माहीतच आहे. बघा जन्नी, आईला जन्नी म्हणतात परंतु पाण्याला देवता म्हणतात का? नाही, हा पर्याय येणार नाही. माता, आईला माता आणि पाण्याला जीवन म्हणजे हा पर्याय येणार. 3 नंबरचा देवता आणि जीवन हा सुद्धा येणार नाही आणि जल आणि माता हा सुद्धा येणार नाही म्हणजे आपला 2 नंबरचा पर्याय काय असणार आहे? बरोबर असणार आहे. नदी आपल्याला कोणता संदेश देते? घाणीचे ढिगारे नदीत टाकावे हा संदेश देते का? नाही. नदीने स्वच्छ पाणी दूषित करावे. नदीचे स्वच्छ पाणी दूषित करावे नाही. नदीचे पाणी दूषित न करता जपून वापरावे हा संदेश आपल्याला नदी देते. गिरणावे कारखान्या सुरू करून प्रदूषण वाढवावे हा सुद्धा संदेश नदी देत नाही म्हणजे 3 नंबरचा पर्याय आपला बरोबर आहे. उतारा क्रमांक 5 आहे मित्रांनो. खूप सोपे प्रश्न आहेत उतार्यावरती. उतारा व्यवस्थित समजला तर आपल्याला उत्तर लवकरात लवकर समजते. आता शेवटचा उतारा घ्यायचा आहे आपल्याला या घटकावरती. बघा, प्रत्येक देशाची ओळख करून देणारे एक सर्वसामान्य राष्ट्रीय चिन्ह असते. या चिन्हास राष्ट्रमुद्रा किंवा राजमुद्रा असेही म्हणतात. 4 सिंहाची मुद्रा हे आपले राष्ट्रीय चिन्ह आहे. पंख पसरलेला गरुड हे अमेरिकेचे चिन्ह आहे. भारताचे राष्ट्रीय चिन्ह सम्राट अशोकाने सारनाथ येथे उभारलेल्या स्तूपावरून घेतलेले आहे. एका बैठकीवर 4 सिंह एकमेकाकडे पाठ व 4 दिशांनी तोंड करून उभे आहेत. बैठकीच्या चारही बाजूवर मध्यभागी धर्मचक्र असून त्याच्या दोन्ही बाजूंना धावणारा घोडा व बैल आहे. कोणत्याही एका दिशेने समोरून पाहिल्यास 3 सिंह दिसतात. त्याखाली देवनागरी लिपीत सत्यमेव जयते असे लिहिलेले आहे. राजमुद्रेतील सिंह हे सामर्थ्याचे, पुरुषार्थाचे प्रतीक आहे. घोडा हा उत्साह, वेग आणि गतीचे प्रतीक आहे. बैल हे कामसूपणा, गंभीरपणा व समृद्धीचे प्रतीक आहे. चक्रामध्ये 24 आरे आहेत. चक्र काल, गती आणि प्रगती व्यक्त करते. राष्ट्राचा इतिहास, परंपरा, श्रद्धा व आशा, आकांक्षा या राजमुद्रेतून सूचित केल्या जातात. तर बघा मित्रांनो, हा खूप छान उतारा आहे मित्रांनो. हा उतारा तुम्हाला जनरल नॉलेजमध्ये म्हणजेच बुद्धिमत्तेमध्ये सुद्धा हा प्रश्न विचारले जाऊ शकतात. त्यामुळे तुम्हाला हा उतारा पाठ करून ठेवायचा आहे कारण की राजमुद्रेवरील आपल्याला प्रश्न नक्की पडतात. कोणत्याही परीक्षेत या तुम्हाला यावरती प्रश्न येतात. त्यामुळे ह्या उतारातील प्रत्येक शब्द तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे आणि पाठ करून ठेवायचा आहे. आता बघा, भारताच्या राजमुद्रेत एकूण किती सिंह आहेत? आता एकूण किती सिंह आहेत? आज आपल्याला समोर तर दिसताना फक्त 3 सिंह दिसतात परंतु राजमुद्रेत एकूण किती सिंह आहेत रे? तर 4 सिंह आहेत मित्रांनो. मग आता पर्यायामध्ये आपल्याला बघायचं आहे 3, 2, 4, 5 म्हणजे किती नंबरचा? 3 नंबरचा पर्याय बरोबर आपला 4 नंबर. 4 सिंह राजमुद्रेत आहेत हे लक्षात ठेवायचं आहे. बऱ्याच वेळा आपण काय करतो, आपल्याला समोर 3 सिंह दिसतात त्यामुळे आपण 3 हे उत्तर लिहितो परंतु 3 सिंह नाहीत मित्रांनो, 4 सिंह आहेत हे लक्षात ठेवायचे आहे. भारताच्या राजमुद्रेतील बैल हा प्राणी कशाचे प्रतीक आहे? आता बघा, इथेच लिहिलं होतं बैल हा एक कामसूपणा, खंबीरपणा आणि समृद्धीचे प्रतीक आहे. मग आता कसं आहे का, इथं काय काय दिसते बघू आपण. भारताच्या राजमुद्रेतील बैल कशाचे प्रतीक आहे? गती आहे का? नाही. कामसूपणा हो आहे. सामर्थ्य, उत्साह. तर आपला 2 नंबरचा पर्याय बरोबर आहे, कामसूपणा. त्यानंतरचा 3 नंबरचा प्रश्न बघायचा आहे. बघा, वरील उतार्यासंबंधी एकूण किती विधाने बरोबर आहेत? आता वरील उतार्यासंबंधी एकूण किती विधाने बरोबर आहेत? पंख पसरलेला गरुड हे भारताचे राष्ट्रीय चिन्ह आहे. पंख पसरलेला गरुड हे भारताचे राष्ट्रीय चिन्ह आहे. हे बरोबर आहे का रे? पंख पसरलेला गरुड हे भारताचे राष्ट्रीय चिन्ह आहे का? नाही. हे कशाचे चिन्ह आहे? अमेरिकेचे चिन्ह आहे. उतार्यामध्ये आहे. राजमुद्रेतील चक्रामध्ये 24 आरे असतात. बरोबर आहे. भारताची राजमुद्रा सारनाथ येथील स्तूपावरून घेतलेली आहे. बरोबर आहे. राजमुद्रेवर सत्यमेव जयते हे ब्रीद वाक्य लिहिलेले आहे. हे सुद्धा बरोबर आहे. म्हणजे आपले किती वाक्य बरोबर आले तर 1, 2 आणि 3. पर्यायामध्ये उत्तर आहे का? 3 आहे. 1 नंबरचा पर्याय आपला काय असणार आहे? बरोबर असणार आहे. 3 वाक्य आपले काय असणार आहेत? बरोबर असणार. अशा प्रकारे मित्रांनो आपण काय केलेलं आहे, इयत्ता 4थी मंथन परीक्षेमधील पहिलाच घटक उतार्यावरील 5 उतार्यांचा अभ्यास केलेला आहे. सविस्तर असं आपण उतार्यावरील प्रश्न पाहिलेत. अशाच प्रकारचे उतारे तुम्हाला सोडवायचे आहेत. अशा प्रकारचे प्रश्न व्यवस्थितरित्या समजून घेऊन उतार्यांचा सराव करायचा आहे आणि तुमचा जास्तीत जास्त सराव हा प्रश्नपत्रिकेद्वारे होणार आहे. त्यामुळे तुम्ही घटकावरती व्यवस्थितरित्या लक्ष द्या आणि नंतर प्रश्नपत्रिका सोडवायला सुरुवात करा. तर बघा, आज आपण हा घटक उतार्यावरती घटक पाहिला आहे. उद्याच्या घटकामध्ये आपण वृत्तपत्रातील जाहिराती
व बातम्यावर आधारित प्रश्न पाहणार आहोत. या घटकाचा अभ्यास करणार आहोत. प्रत्येक घटक हा आपण सविस्तर असा विश्लेषणासहित घेणार आहोत. त्यामुळे तुम्ही व्हिडिओ नक्की बघत जावा आणि तुमच्या गरजू मित्रांपर्यंत व्हिडिओ पोहोचवण्याचा सुद्धा प्रयत्न करा. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.